मित्रांनो, 30 नोव्हेंबर बैलगाड्यासाठी काळा दिवस उजडला. कारण महाराष्ट्राचा लाडका बैल मोठा लक्ष्या आपल्यातून निघून गेला. तर लक्ष्याचा अनेक आठवणी आहेत, त्याच आज जागूया. आज ह्या आठवणी जागवण्यासाठी लक्ष्यावर नितांत प्रेम करणारे एक बैलगाडी मालक आहेत, राहुलदादा पाटील. काय सांगाल, लक्ष्याची कुठली आठवण आत्ता तुम्हाला येते? कुठलं मैदान आठवते लक्ष्याचं? बिनजोडचं मैदान आठवतं आहे मला. मी प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं होतं तो मैदान, पनवेलचं. अक्षरशः फडके शेठसोबत त्यांची शर्यत होती. दुकार तुटला होता लक्ष्याच्या गाडीचा. दुकार तुटून म्हणजे एकटाच गाडी खेचत होता लक्ष्या. पडग्याच्या मैदानाला बिनजोड होती. त्या टायमाला मी त्याला जवळून बघितला होता. म्हणजे एवढी गाडी पाठीमागे असून एकदम 19-20 फक्त धागा त्यांनी नेला होता. ती गाडी मी एकदम जवळून बघितली होती. त्या मैदानाला मी 3 शर्यती जिंकलो होतो. तेव्हा माझे बैलगाडीचे साधे नंदी होते आणि एक तेव्हा मी नवीन खरेदी केला होता चिमण्या म्हणून नाशिकवरनं. नाशिकचे आमचे विष्णू बोंबले आहेत, विष्णू मामांनी ते घेऊन दिला होता मला. ती शर्यत प्रत्यक्ष मी डोळ्यांनी बघितली होती. आत्ताच्या बैलगाड्या बघताय, आत्ताची बैलं बघताय आणि लक्ष्याचं धावणं यात काय फरक जाणवत तुम्हाला? लक्ष्याचं धावणं म्हणजे लक्ष्यासारखं पल कोणाचं. लक्ष्या जो त्याची मान आहे ना, त्याची अशी 1 फूट पुढेच असायची मान. आणि जेव्हा पळायचा ना तो गाडी खेचायचा, रान खेचताना मान त्याची खाली अशी हे करायची. पण मान त्याची एकदम मोठी असल्यामुळे ते एकदम प्रत्येक नंदीला तो तोंड काढून पळायचा आणि त्याचा पळ खूप वेगळा होता. आताच्या घडीला तर कोणाचा तसा पळ दिसत नाही मला. तेवढं स्पीड नाही का? नाही, स्पीड पण नाही, कोणत्याच नंदीला नाही. कोणी काय बोलत असतील आताच्या घडीला, पण जेव्हा त्याचा जो पळ होता त्या पळाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक नंदीचा पराभव केला होता ना. जर चुकून त्याच्यात गाड्या पडल्या असतील ना, त्याला पुन्हा चान्स नाही दिली. जेव्हा त्याला चान्स दिली तेव्हा त्यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. जसा मी आज सांगतोय, आज मथुरला ज्यांनी हरवला त्याच्यानंतर आम्हाला एखादी चुकून चान्स भेटले, आम्ही त्यांचा पराभव केला आहे. पण काही लोक आमच्या याच्यामध्ये भेटले नाही. बिनजोडमध्ये काय आहे, प्रत्येकजण ठरवत असतो कोणाची शर्यत करायची, नाव द्यायचा नाही द्यायचा. पण लक्षात असं मी जवळून बघितलेलं आहे का त्याच्या हाताला पुन्हा लागला तर त्याला त्यांनी कधी सोडला नाही. भरपूर स्पीड होता आणि इकडं 3 फेऱ्याच्या मैदानात एक कमालीचा वेग. काय हरवले लक्ष गेल्यामुळं बैलगाड्या क्षेत्रातील? एक कोहिनूर हिरा आहे बैलगाडा क्षेत्रातील ना. आमच्यासाठी आमचा बॉस आणि देव आहे या बैलगाडी क्षेत्रातला लक्ष्या माझ्यासाठी. कारण की तो एक लक्ष्याचा जेवढे आपले फॅमिली कुटुंब असेल, लक्ष्याची तुलना कोणत्याच नंदीमध्ये करता येणार नाही. पण लक्ष्याच्या रूपात मी एक त्याच्या सायेमध्ये माझा मथुर बघत असतो. कारण की त्याच जातीचा, त्याच रागाचा सगळे गुण त्याचे लक्ष्यामध्ये झुलतात. आणि लक्ष्य आमच्यासाठी देव आहे. त्याच्या आशीर्वादाने आम्ही आज मथुर बघतो आहे. लक्ष्याच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी नेहमीच आम्ही लक्ष्याचा उल्लेख करत राहू. मोठं लक्ष्या साधारण 2 दाती असताना आमची त्यांचीच एक बिनजोडची शर्यत झाली होती काळाच्या फाटीवरती. आणि मग त्याच्यात आमच्या लक्षात आला तो. त्यांनी आमची मी गौतम भायांकडनं सर्जा घेतला होता. ती गाडी आमची त्यांची झाली होती. आणि मग नंतर आमचे मित्र संदीप माळी आणि आम्ही तो बैल आम्ही करारांनी पळवायला घेतला, करुणेश शेठ बाटवडेकरांकडनं. आणि तिथून मग नंतर मुंबईला शर्यती वगैरे केल्या. तर बैलाच्या गतीचा काही विषयच नव्हता. थोडासा खाली सुटल्यानंतर बाहेर जायचं आणि परत आतमध्ये यायचा, तेवढा एक प्रॉब्लेम होता. आणि त्याच्यानंतर मग मुंबईला शर्यती करताना आम्ही राजाबरोबर 1-2 शर्यती केल्या. एकदम प्रसिद्ध बैल हिंदकेसरी बैल राजा. आणि राजा तसा त्या पिरियडला एक साधा ते होऊन गेला होता. म्हणजे राजा थोडासा राजाती उतार लागला होता आणि हा 2 दाती झाला होता. त्या पिरियडमध्ये आम्ही राजाच्या गळ्यात घालून 1-2-3 शर्यती मुंबईला गेला. आणि विशेष सांगायचं म्हणजे लक्ष्य आम्ही पब्लिकवरती हाणला आणि राजा हातून हाणला आणि पब्लिकवरती घालून लक्ष्यासोबत शर्यती केल्या राजाने.
वेग अतिशय लक्षाचा प्रचंड म्हणजे काय काय लोकांनी बघितलं नाही. पळाचं वर्णन कसं कराल त्याच्या? पळाचं म्हणजे त्याचं शरीरच मुळात असं चित्त्यासारखं होतं आणि पळसुद्धा बघा असं मान लांब करून चित्त्यासारखा तो पळायचा. शरीर आणि पळायची दाटी त्याची एवढी झेप जुळायची म्हणजे माझ्या अंदाजाने एका झेपामध्ये एक 12-14 फूट रान काढत असेल तो. एवढा वेग होता. वेगाचं त्याची इतका वेग अजून पण आज एवढी बैलं पळतात तेवढा वेग नाही आहे बैलाला कुठल्या. लक्ष गेल्यामुळे काय हरवलंय बैलगाड्यातलं तुम्हाला काय वाटतं? आता बैल उतरणीला लागतो, कमी होतो बैल, परंतु आता लोकांना फक्त देवापाशी एक प्रार्थना आहे की त्या गतीचा कुणाकडे तरी एक बैल उमटावा आणि ती गती कुणाला तरी बघायला मिळावं, ह्या चालू पिढीला बघायला मिळावी. कारण तेवढी गती आज पण कुठल्या बैलाला नाही आहे. म्हणजे चित्त्यासारखाच पळायचा तो, घोडा विषय नाही, पण चित्त्यासारखा पळणं त्याचं असं बघा मान लांब करून मोठ्या झेपा घेऊन पळायचा बैल. कधी असं त्याला फक्त असे दाबादाबी केलेले वगैरे खपत नव्हते. सीधा मार्गी बैल असला की तो एकट्याच्या जीवावरती गाडी लावायचा आणि अक्षरशः मुंबईमधल्या 1100-1200 फूट पल्ला असेल ना, खालचे 50 फूट जर सोडले तर एकट्याच्या जीवावरती गाडी वळायचा तो. त्या लेवलचा बैल तयार व्हायला पाहिजे कोणाकडे तरी आणि आत्ताच्या नवीन पिढीला बघायला मिळायला पाहिजे अशी इच्छा आहे. संदीप भाई माळे यांच्याबरोबर असता तुम्ही? संदीप दादावर कंपल्सरीच असतं. बरं. आता काय काळ लक्षा संदीप दादांनी घेतलेला, तर लक्षाचं काय वर्णन सांगाल? कुठली शर्यत आठवते ती सांगा. लक्ष्याची शर्यत ही सोनारपाड्यात पाहिली होती, परत चिंचपाड्याला एक झाली. चिंचपाड्याकडे दादालाच करावं होतं आणि अतिशय सुंदर बैल पळत होता. काय झालेलं त्या मैदानात? गाडी जिंकली होती, 1 लाख रुपये शर्यत केली होती त्यावेळेस. लक्षाचं स्पीड आणि पळणं ह्याच्याविषयी बरीचशी चर्चा होती, तर तुम्ही बघितलेलं स्पीड आणि त्याची एकंदरीत शैली काय सांगाल? त्याच्यासारखा सुंदर बैल पळणारा आजपर्यंत मी पाहिलंच नाही कुठलं. आत्ता एवढी बैल आहेत, नाही तेवढं स्पीडच नाही. नाही अतिशय सुंदर आणि भरपूर पीड होतं त्या बैलाला. आणि पहिलं बी इतिहासात झालं नाही का स्पीड? हे नाही इतिहासातला पहिला बैल आहे तो. होय. हम्म. अजून ती शर्यत सांगताय, अजून इकडची 3 फेऱ्याची शर्यत आठवते का कुठली? 3 पेऱ्याची शर्यत पाहिली की निरेला आलता, आम्हीच बैल सोडली. ती उत्तम भाऊ, दुसरा एक त्याचा पांढरा बैल होता, जिंतीकराचा आप्पाचा आणि त्याचा. ती बी शर्यत पाहिली होती, 1 नंबरच केलं तर गाडीने त्यावेळेस. तसं लक्ष्याचं वर्णन सांगणं शब्दात कमीच आहे. कारण लक्ष्या जो बैल पळाला तो असंख्य चाहत्यांच्या मनावर आधी राज्य गाजवून बैल गेला. कारण तुम्ही आत्तापर्यंत बघितलं, आज उतरत्या वयासुद्धा त्यानं एवढ्या लाखो माणसांची त्यानं हृदय जिंकली. बैल जागेवरती तर किती, म्हणजे आपण पंढरीला कसं जातो विठ्ठला दर्शन घ्यायला, तसे आज समाज त्या उत्तम भाऊंच्या घरी त्या बैलाचं दर्शन घ्यायला, काय त्याची सेवा करायला अशी माणसं जात होते. एवढं बैल म्हणजे माझ्या अंदाजानं म्हणजे आत्ताच्या घडीला म्हणजे असं कमी क्वचित एखादा बैल की या बैलाला एवढं प्रेम म्हणजे समाजाचं मिळते, पब्लिकचं मिळते. आठवणीतील शर्यत की अशी शर्यत बघितली लक्षात की हृदयाच्या जवळची अशी शर्यत कुठली? तसं लक्ष्याचं जर बघितलं तर आज ह्या वडकीच्या मैदानापासूनच आपण चालू करूया. परत पुशेगावचं मैदान बी लक्ष्याचं आठवणीतलं आहे. कारण वडकीच्या मैदानात जेव्हा कोणाला बैलगाडी शर्यत स्क्रीन माहीत नव्हती, म्हणजे आत्ता लाईव्ह चालू झालं, पहिली स्क्रीन असायची तिथं वडकीच्या मैदानात मोठा लक्ष्या आणि दिलीप खानविलकर कळंबोली त्यांचा संग्राम बाकरवाडीतनं घेतला पाटा. पहिलं जेवण ड्रायव्हरने आमचं ती गाडी पळवत होतं, तेव्हा संग्रामानं मोठा लक्ष्या उजव्या खांदीला, संग्राम डाव्या खांदीला. गट त्या गाडीने एवढा अंतरानं काढला होता की त्या इतिहासात म्हणजे लक्ष्या एवढा आत्तापर्यंत मी बैलच पळताना असा बघितला नाही, एवढा बैल पळत होता. म्हणजे आपण एखादं जेट विमान कसं म्हणजे उडत जातं वाऱ्याच्या वेगानं, तसा बैल खाली मान धरून धरून गाडी एकटा उडून लावत होता बैल. आत्ताचे बैल आणि लक्ष्याचं काय सांगाल? म्हणजे कंपॅरिझन करायचं आत्ताचं स्पीड आणि लक्ष्याचं स्पीड आत्ताच्या बैलांचं. तसं लक्ष्याचं स्पीड म्हणजे बैल बिनजोडला पण लक्ष्या पळाला, 3 फेऱ्यासुद्धा बैल पळाला, पण माझ्यानं लक्ष्या एवढं स्पीड कोणाला. कारण माझ्या डोळ्यासमोरचं लक्ष्या सांगतो, पेडगाव फाटीला न्हावीचा वजीर आणि मोठा लक्ष्या त्यावेळेस शर्यत म्हणजे आपली पोटी शर्यत ठरली होती. तेव्हा धाना शिंदे सैदापूरकरांचा शंकर पहिला गौतम यांच्याकडून घेतला तो शंकर आणि डिके धाबा इस्लापूरवाल्यांचा चन्या, ती गाडी होती. ती गाडी काय झालं, काय त्यांच्या चुकीकडून गाडी खालनं पाठीमागे फिरून गेली. त्यावेळेस लक्ष्याच्या गाडीत शिरसोडीचा बारीक ड्रायव्हर होता
आणि ती जी गाडी पेडगाव फाटीला रेकॉर्डवर गाडी पळाली की मला वाटते पेडगाव फाटीला काहीतरी 17 का 18 सेकंदात ती गाडी कच्च्या पार पडून गेली होती. अक्षरशः चकड्याच्या म्हणजे त्या साठीला कांब्या राहिल्या नव्हत्या, एवढी गाडी पळाली होती. एवढा लक्ष पाळा, एवढा लक्ष पळाला. काय हरवले लक्ष गेल्यामुळं? आता कसं झालं आहे, आत्ताच्या तरुण पिढीला म्हणजे लक्ष एवढं काय माहीत नाही. म्हणजे जी तरुण पिढी जी गेली ती सोशल मीडियाच्या आधारे गेली, बाबा जुन्या व्हिडिओ ही ती. पण आम्ही जरी लक्ष बघितला तरी आमच्या आत्ता डोळ्यात पाणी उभं राहतं. पुशेगावचा सुद्धा सेमी तुम्हाला सांगतो, आता ते जवळजवळ 7 किंवा 6 सालचं मैदान असेल बहुतेक. तर त्यावेळेस मोठा लक्ष आणि बारका लक्ष गाडी पळायची गौतम 13 ला पाकड्यान. असेल मला हां 13ला काहीतरी असेल. हां 13ला कारण 13ला त्यावेळेस गाडी बारका लक्ष डावीनं बाहेरनं आणि एवढं पब्लिक होतं तासात खेळून मोठा लक्ष उजवीनं आत नव्हता. बॅरिकेड वगैरे नव्हतं त्यावेळेस, हां त्यावेळेस काय नव्हतं, तरी त्या बैलाने सेमी काढला होता, अंतरानं सेमी काढला होता. बारका लक्ष हा बाहेरनं हातात धरून होतो भाऊंच्या आणि एकट्या मोठ्या लक्षानं आतनं एकट्याने गाडी ओढून लावली होती आतनं. लक्षाचं जर म्हणाल तर लक्षाला मी त्यावेळेस फोटो काढले होते 2013 साली पुसेगावच्या मैदानात वगैरे. लक्ष आणि बारक्या लक्षाची गाडी पळायची चांगली आणि उत्तम शेट पण गाडी हाणत होते ती गाडी. आणि त्याचा पळ एवढा जबरदस्त आहे की आता इंटरनेटवरती आपण बघतोय व्हिडिओ, खालच्या गाड्या 200 फुटात नाहीत तोपर्यंत ह्यांनी 800 फूट कच्च्या पार केलेला असायचा. तुम्ही बघितलंय? आणि जी बुलेट ट्रेनची व्हिडिओ बघतो का नाही आपण, तसं बुलेट ट्रेन सारखी ती गाडी निघून जायची एवढी. म्हणजे बरेच व्हिडिओ आहेत त्याच्यात बघ, लक्षा निघाला असे मुंबईवाल्यांचे बरेच जुने व्हिडिओ आहेत आत्ता यूट्यूबला वगैरे. त्यावेळेस काय एवढा जमाना नव्हता मोबाईलचा आणि क्वचित एखाद्या मोबाईलला कॅमेरा वगैरे असायचं. बऱ्याच जणांकडे शूटिंग असेल पण ते आता खूप शोधायला लागेल. आणि मी स्वतः त्यावेळेस फोटोग्राफी केली होती, म्हणजे नामांकित बैलांचे वगैरे फोटो काढलेले होते. आता आत्ता जर पाहिलं बैलांचं स्पीड आणि लक्ष्याचं स्पीड, काय फरक दिसतो तुम्हाला? तो आत्ता जर 30 गाडी जर परत जरी असती तरी म्हणजे मध्यंतरीचा काळ आपण ज्यावेळेस बघतो ना की भारत सुंदरच्या गाडीने जे वेड लावलं होतं, तर आत्ता मला नाही वाटत 1000-2000 पब्लिकचा गाराडा त्याच्यापासून बाजूला झाला असता. म्हणजे त्याला कधी बसायला मिळलं नसतं का काय, म्हणजे त्याला श्वास घ्यायला आला नसतं, एवढी गर्दी तुफान गर्दी झाली असती. बरोबर. सोशल मीडिया त्यावेळेस नव्हता, तुम्ही सांगितलं फार 1-2 जण होते फोटोग्राफर, आणि त्या काळात म्हणजे एवढं क्षण ते टिपले गेले नाहीत किंवा त्याच्या चाहते वर्गांचा तो गराडा तो टिपला गेला नाही. आत्ता पाहिजे होता तुम्ही सांगताय, काय हरवलंय? तरी सांगू का, आता हे रील्स वगैरे बघून सगळं त्याच्यावर ठरवलं जाते की हा चांगला पळतोय आणि तो चांगला पळतोय किंवा हे. आणि आता टिकून पाळणारी बैल खूप कमी आहेत. आणि त्यावेळेस शब्दाला जागणारी माणसं होती, पायरा फुटतच नव्हता. म्हणजे त्या गाडीचा मग पायरा तुम्ही बघितलं तर खूप वर्ष तो पायरा होता. असे अनेक बैल आहेत, कुळक जाईलली बैल आहेत, म्हणजे कडगुणमधली बैल आहेत, अशी बऱ्याच गावातली बैल आहेत की त्यांचे पायरे फुटले नव्हते. काय हरवले लक्ष गेल्यामुळे? लक्षा म्हणजे एखाद्याच्या घरचं वैभव जसं जातं ना निघून, तसं गेल्यासारखं वाटते. मग मनाला एवढं वेदना झाल्या ना त्यावेळेस दिवशी, सांगू शकत नाही. म्हणजे माझा बारका भाऊ आत्ता BJPतनं उभा होता नगरसेवक पदाला, म्हणला भावानं माझे स्टेटस ठेव ना. म्हणलं आत्ता माझ्या मनात काय चाललंय तुझे स्टेटस कुठं ठेवत बसू म्हणलं. म्हणजे आमचा घरात पण हा विषय झाला. म्हणजे सगळ्यांना माहिती की मी बैलांच्या प्रती किती, आता माझं स्वतःचा खोंड पळतोय किंवा काहीतरी असं सगळं आहे. आणि त्याच्यासारखा बैल परत कधी होणे नाही. आणि मनात खंत राहून गेली बरं का सँडी सर, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही जी मुलाखत घेतली होती का नाही, आणि त्याच्या आधीची पण, की रेसिंग बुल लक्षा, ती जी होती म्हणजे तो खुराक बनवताना वगैरे, तो खुराक बनवताना पण नुसता बनवला जातोय असं नाही, मनातून त्याच्यात बऱ्याच गोष्टी उतरल्यात की त्याच्याप्रती चांगलं प्रेम म्हणतो का नाही आपण, म्हणजे माणसानं पण मन मोकळेपणे आपण खाऊ घालतो का नाही एखाद्याला 4 घास, त्या पद्धतीने त्यांनी तेवढं सगळं भारी, बैल भारीच होता, तसा कधी होऊ शकत नाही. आणि अजूनसुद्धा आत्ता जे आपण बघतोय ते त्यांनी पण गाठाला नसत्या गाड्या चुकल्या, ती गाडी असते तरी. आमची ज्यावेळी बावऱ्या मोठा पळायचा त्या टायमिंगला तो उत्तमभाऊचा लक्ष आदत होता. त्या बैलाचे शरीर म्हणजे चित्त्यासारखा पळ, बैलाला स्पीड लय पुढच्या रानाचं. कुठलं मैदान एक आठवते तुम्हाला की पळ बघून आश्चर्य झालं, असा कुठलं एखादं मैदान आहे का?
तसं तो खोंड दुसरा असताना राजापूरचा खोंड आणि लक्षा पळत होती. उत्तम भाऊ स्वतः गाड्या आणत होता औंधमध्ये. औंध एमाई देवीचा औंध मैदानात आमची गाडी एवढी पळत होती, बावऱ्या आणि बलम्या. पण त्या गाडीला सेमीला सामना करणारा पहिला तो खोंड असेल की त्या गाडीला सामना केला. तिथनं तो बैल जी ही झाला ती नावातच, म्हणजे नावारूपाला आला आणि लक्ष्या म्हणूनच त्याचं एकदम हिट झालं. आत्ता जे बघताय तुमच्याकडे बी अनेक बैल आहेत, तर लक्ष्याचं वेगळं पण काय सांगाल? आत्ताची बैल पळण्यात आणि मोठा लक्ष्याचं काय सांगाल वेगळं? मोठ्या लक्ष्याचा पळ म्हणजे आत्ताच्या बैलांपेक्षा जास्तच म्हणायचं. म्हणजे आत्ताची बैलं काय एवढी त्याच्या एवढी नाहीत पाळत. म्हणजे आमचा जरी शंभू असेल किंवा आमचा चिमण्या असेल आत्ता, पण त्या बैलाची बघायला डोळ्यासमोर आला तरी असं वाटतं की आत्ता तेवढा बैल कुणाचा पळत. एखादं पळण्याचं वर्णन करा की कसं पळायचं नक्की, आता नवीन पिढीला माहिती. बैलाचा पळ आहे का नाही, तो पुढचं दोन्ही पाय टाकणं आणि म्हणजे सेम मला ह्याच्यात साधं म्हणायचं म्हणलं तर चित्ता सेम. आत्ता तुम्ही ह्याला व्हिडिओला बघता चित्ता कसा पळतो, तसा सेम दोन चारी पाय असं वर मागं दोन असं लांब, आणि बैल बी पुऱ्या मापाचा, असा विषय आहे त्याचा. लक्षाचं आपण देवाच्या रोळीचे मैदान पाहिलं होतं, तसं लक्ष त्या मैदानात पळालेला आपण पाहिला होता समोरून. एक नंबर केलं. एक नंबर केला होता त्यावेळेस. काय सांगाल त्याच्या पळाचं वर्णन कसं कराल? त्यासारखा बैलच नाही ना. आता बैल आपण समोरून बघितलं, आत्ता बी भरपूर बैल पळतात, पण त्यासारखा फरक म्हणा, लय बैल पळतो, लय पळत होता बैल तो. त्या बैलासारखी गतीच नाही, म्हणजे नाही गती आत्ताच्या काळात बी नाही. हा, आणि शहाणा बैल, शिस्तीचा बैल म्हणलं तर लक्ष होता, एकदम शहाणा. आणि स्पीडचा काही विषयच नाही. आता कुणी किती काय म्हणाल की आमचा एवढ्या फरकाने काही नाही, आता त्यासारखा स्पीडच नव्हता त्या बैलासारखं. हा, अजून कुठं बघितला तुम्ही पळताना की ती शर्यत माझ्या एवढी डोक्यात आहे की कधीच जाणार नाही ती अशी शर्यत? उरुळे एकान सासवडला घालता बघा, जरा बंदीत असता की नाही. काय झालेलं बंदीत त्यावेळेस? गट काढला होता लय फरकाने, सीमेला खाली जरा गाडी उभी न राहिल्यामुळे बाहेर गेली गाडी शेजारच्या बैला. आपल्या गिसऱ्यांचा बैल होता त्याबरोबर. आता जर ही सगळी बैलं पाहिली, अगदी तुमची बी चांगली पळणार आहेत, म्हणजे अनेक तुमच्या दावणीला चांगली पळणारी बैल आहेत, म्हणजे लक्ष एवढं स्पीडच्या बाबतीत नाही का कोण मॅच करू शकत? नाही, लक्ष एवढा आता मस्त किती कुणी म्हणाल, मी माझा म्हणेन नाहीच, जमीन आसमानचा फरक आहे. आणि त्यासारखं बैल बी होणे नाही लक्षासारखं. काय हरवलं लक्ष गेल्यामुळं? लक्ष गेल्यामुळं आता काय भरपूर आठवणी म्हणा, परत जी ऊर्जा होती लक्षाकडे पाहून ती थोडी थांबली, असा विषय. या लक्षाबद्दल संडीभाऊ, तुम्हाला त्या लक्षाबद्दल एक गोष्ट सांगतो. माझ्या वडिलांचे मित्र आहेत करुणेश शेठ भाटोडेकर, हा बैल लक्षा पहिले त्यांचा होता, आणि आता ते माझे पार्टनरसुद्धा बिल्डिंग डेव्हलपर्समध्ये. त्या टायमाला वाकडी गाव इथं लक्ष आणला होता. मी, माझे वडील, माझे काका प्रवीण भाऊ, आम्ही गाडीमधून गेलो आणि बैल तिकडे वाकडीला फार्म हाऊसला होता. आणि त्या टायमाला बैल बघितल्यानंतर पप्पा स्वतः बोलले, बैल का असा, म्हणजे थोडा अंगाने बारीक होता बैल. तू बोलतो कुठला बैल आणला पाहिजे, का आणला पाहिजे. त्याने एकच सांगितलं, मोहन शेठ बैल तुला माहिती आहे, मी ज्या टायमाला करुणेश शेठनी आणि पप्पांनी पार्टनरमध्ये सोन्या बैल घेतला होता, जो टिटवी बैल, उत्तम भाऊची जी टिटवी होती ती आम्हीच पार्टनरशिपमध्ये घेतली होती. मग त्याच्यानंतर करुणेश शेठनी हा लक्ष्य बैल घेतला, आणि आम्ही बघायला गेल्यानंतर खरोखर अतिशय सुंदर बैल होता. आणि पण त्याच्यानंतर त्याचं अंग थोडा ह्याच्यानंतर असल्यानंतर त्याच्यानंतर एक कल्याण इथे देवरुंग इथे अड्डा झाला. त्या अड्ड्यामध्ये त्यांनी मुंबईमधली सर्वात टॉपची अशी गाडी पहिली मारली. त्या टायमाला पप्पांनी त्याची पाठण तोपटी, खरोखर तो एक नंबरचा बैल आणला. आणि लक्षा बैल आमच्या बदलापूरचं अतिशय नाव लौकिक केलं. आज सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा रायगड ठाणा कुठेही असेल, तर लक्षाने या बदलापूर शहराचं कानाकोपऱ्यात नाव केलं. करुणेश शेठ असतील, त्याच्यानंतर आमचे अजून एक मित्र जे आमचे किरण शेठ राऊत असतील, त्यांनी त्याच्यानंतर लक्षा बैल खरेदी केला. अतिशय नाव लौकिक या बैलांनी केलेलं आहे. कारण संडीभाऊ, त्या बैलाचं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्या बैलासारखा बैल तर आता होणे नाही. कारण का फॉर्म्युला 1 गाडी बघा, ज्या टायमात तुम्ही पहिली बाईट घेतली होती तुमची, पनवेलला बाईट घेतली होती, त्या टायमाला फॉर्म्युला 1 गाडी कशी खाली एकदम ती स्पोर्ट असते, ती हे करून पळते, तसा लक्ष फॉर्म्युला 1 सारखा गाडीसारखा मान खाली घालून पळायचा. अतिशय स्पीड होता. आणि त्याच्यामध्ये हा बैल, या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकमेव बैल असा आहे की त्याच्यामध्ये फक्त 2दाच बैल पळणार.
तिसऱ्यांदा बैल पळूच शकत नाही, कारण तो बैलाची पर्वत नाही करायचा. 3-3 फेरे सँडीभाऊ असेल, मुंबईत 2 शर्यती असेल, एवढ्या वेळात त्याच्या गाडी बांधून बैल पळवणार एकमेव म्हणजे लक्ष्य आहे. आणि जर आत्ताच्या काळात जर बघायचं झालं, कारण बऱ्याचशा यंग पिढीनं बघितलं नाही, तर पळाचं वर्णन कसं कराल? पळायचं वर्णन खरोखर तुम्हाला सांगू का, आता मला एक बैल पळणारा आवडतो, तो म्हणजे गोटचा सर्जा. अतिशय स्पीड आहे बैलाला. बघा लक्षाच्या खरोखर मी तुम्हाला सांगतो तसंच त्याचं स्पीड आहे. जसं मी तुम्हाला सांगतो सँडीभाऊ, पळायच्या वर्णावरून सांगतो, ते यंग तरुण पिढीसाठी, जुन्या पिढीसाठी तर माहीत असेल, मी जुन्या पिढीमध्ये थोडा फिरलेलो आहे आणि माझ्या वडिलांबरोबर पण हे बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून आहे. तुम्ही जसं बोलले पळाचं वर्णन, दोन्ही बैलं जर खाली मान घालून पळाली त्या गाडीला जास्त गती लागते. दोन्ही बैल मान वरती करून पाहिली त्याही गाडीला जास्त गती जास्त लागते. एक बैल खाली मान करून एक बैल वर मान करून त्या गाडीला गती लागत नाही, कारण का त्यांचा जुगा जमत नाही, त्याच्यामुळे ती गाडी जास्त पळत नाही. म्हणून पळण्याचं वर्णन हा तुम्हाला पहिले सांगतो. कारण बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की माझा बैल हा पळतो, मला त्याचा 1 नंबर पायरा झाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये फेरबदल असतात, त्याचे काही कुठे असतात, त्या बघायला पाहिजे लोकांनी. आता कसं लक्ष गेला तर बैलगाड्यातील काय हरवले तुम्हाला वाटतंय? सँडीभाऊ अतिशय दुःख आहे या बैलगाडी क्षेत्रावर, कारण का लक्ष्या बैल हा खूप वेगळा बैल होता. ज्या टायमाला बघा माझ्या अंगावर काटा आला, त्या टायमाला माझे वडील हे करुणेश शेठला, त्या टायमाला आम्ही 25 लाखाची कॅप्टिव्ह म्हणून गाडी घेतली होती. 25 लाखाच्या गाडीची चावी करुणेश शेठला दिली, लक्ष्या बैल मला दे, कारण का माझं नावसुद्धा होईल आणि तुझं पण नाव मी घेईल. पण त्यांनी त्या टायमाला तो बैल विकला नाही, कारण का त्या टायमालाच आम्ही तो बैल घेतला असता. खरोखर लक्ष्या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, कारण का त्या बैलांनी आज तुम्ही कुठेही जावा ना, लक्ष्याचं नाव घ्या, तर खरोखर तुम्हाला लोक बोलतील लक्ष हा लक्षात होता, त्याच्यासारखा पुन्हा बैल होणे नाही. कारण का आज मागच्या बाईटमध्ये पण तेही सुद्धा म्हणाले होते, जर लक्ष हा चालू सीझनमध्ये असता तर त्याची बक्षिसं ठेवायला कमी पडली असती जागा, कारण खूप असा नामांकित बैल होता आणि खूप पळणारा बैल होता आणि स्वतःच्या हिमतीवर गाडी ओढणारा बैल हा एकमेव लक्ष्य आहे. आणि अतिशय आम्हाला दुःख झालं. आमचे खरोखर आमचे किरण शेठ असतील, आमचे अतिशय जवळीक मित्र आहेत, कारण राजकारणामध्ये मित्र असेल आणि आमचे संबंधसुद्धा असतील, हे खूप जवळीक आहेत. आणि त्यांचा काय झालं आणि आमचा काय झालं, एकच बैल आहे. आणि आमचा संपूर्ण बदलापूर हा शोकाकुल होता, कारण का लक्ष्या बैल हा बदलापूरचा आहे आणि बदलापूरचं नाव संपूर्ण त्यांनी कानाकोपऱ्यात केलेलं आहे. खरोखर लक्ष्याला आमच्याकडून सर्व राऊत कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. लक्षामध्ये शान होता दावणीची, ह्या वाटेगावचे म्हणून बैलगाडीचे शान होता. आज तो नाही, त्यामुळे एकदम भकास वाटतं इथं आणि खूप मोठी क्षती आहे. मी लाईव्हमध्ये बी सांगितलं, वडील गेल्यानंतर आत्ता सगळ्या गोष्टी सावरतोय, त्यात लक्षाचं जाणं म्हणजे थोडं झटका आहे माझ्यासाठी तर आहेच, पण माझ्यासारख्या कितीतरी जे शौकीन आहेत त्यांना खूप मोठा झटका आहे. पहिला व्हिडिओ ज्यावेळेस शूट करायला गेलो तसा डौलदार लक्षा असा म्हणून एखादा बादशाह तसा उभा राहिलेला, त्यात मग शूट केलेलं आणि ते सर्वाधिक व्ह्यूवरशिप भेटलेली. मी एका चॅनलमध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस ह्याच आत्ता निष्पत पडलेला नंदीनं मला ती ताकद दिली, ती प्रेरणा दिली की करू शकतोस तू. माझ्या यशात मोठ्या लक्ष्याचा मोठा हात आहे, कारण ज्या पद्धतीनं ज्यावेळेसही मी लक्षाबरोबर आलेलो आहे, भेटलेलो आहे, त्याचं दर्शन केलेलं आहे, तर एक आपण म्हणून एक वेगळ्या प्रकारची एनर्जी घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. अगदी लग्न झाल्यानंतरही बायकोला घेऊन आलो होतो लक्षाचं दर्शन घ्यायला. आता कन्येला यायचं होतं घेऊन, म्हणलं वाच व्यवस्थित झालं की घेऊया दर्शन, पण लक्ष गेला ना तर आपण म्हणू लक्षाबरोबर एक आधार घेऊन गेला लक्ष, कारण त्याचा खूप आधार होता. म्हणजे काय असतं, काय एक अशी एक आपल्या ठिकाणची एक गोष्ट असते, एक असं स्थळ असतं की तिथं गेल्यानंतर तिथं तुम्ही बसल्यानंतर एक प्रेरणा मिळते आपल्याला उभं राहायची, काहीतरी करण्याची.
ती म्हणजे लक्षाला भेटणं. आता ती जागा ही असणार आहे निष्पत पडलेला लक्षाचं. आणि अजून एक माझ्या नात्याबद्दल वैयक्तिक सांगायची गोष्ट सांगतो. तर ज्यावेळेस तुम्हाला संकट आहे मगाशी बोललो त्यावेळेस मी लक्षाचे थोडंफार बोलायचो की अशा अशा गोष्टी आहेत. नकळत तो आशीर्वाद भेटला जायचा आणि पुढं काय गोष्टी आपसूक व्हायच्या. ही ताकद ह्या लक्षाच्यात होती. सर्वच नंदींच्यात असते पण लक्षाच्यात एक वेगळी जादू होती. बिनजोड शर्यत असेल त्याच्यानंतर इकडं असेल अशा दोन्ही शर्यत गाजवणारा लक्ष होता. आणि लक्ष असल्या जागेत बांधाय होता की बघा इथं पूर्ण झाडे आहे. तर आपण म्हणू त्याच्याकडे येताना असं वाटायचं की नाही कुठल्या तरी अशा शक्तिस्थळाला आपण भेटायला जातो जिथं आपण म्हणू की मंदिराच्या ठिकाणी गेल्याची भावना, मंदिरात ज्या पद्धतीनं देव आहे त्या पद्धतीची भावना व्हायची. बोलण्यासारखं भरपूर आहेत. काही गोष्टी अशा असतात की भावना आपल्याला कंट्रोल ठेवावं लागतात आणि त्या ठेवतोय कारण तुमच्याशी बोलायची काही गोष्टी सांगायच्यात त्यामुळं हे करतोय. वैयक्तिक क्षती आहे, बैलगाडीची क्षती आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे उत्तम भाऊ आहे त्यांचं कुटुंब आणि त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी बैल शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळला, चांगला सांभाळला, पोटाच्या मुलासारखा सांभाळला. हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की बैल त्यांनी ज्यावेळेस बंद झाला त्याच्यानंतर वयोवृद्ध झाला बैल त्यांनी त्याच थाटात सांभाळला. त्यामुळं त्यांचं कौतुक आहे. लक्षाविषयी बोलायचं म्हणजे दिवस जाईल. कितीतरी शर्यती, कितीतरी मुलाखती आणि मुलाखतीतून तुमची पसंती, तुमचं प्रेम हे कायम भेटलेलं आहे. असा मी आणि लक्षाचा प्रवास तर सातत्यानं असा म्हणून आपण यशावर लक्ष ठेवूनच होता. पण ह्या नंदीनं मला प्रेरणा दिली उभी राहण्याची. तू करू शकतोस, तो ग्रामीण भागातील विषय घेऊ शकतोस, तू वेगळं करू शकतोस. ही तर ह्या बैलाच्या आपण म्हणून आशीर्वादामुळं झालं. आता हा लक्षाचा आशीर्वाद माझ्यावरच नव्हे तर संबंध बैलगाड्याचे जे प्रेमी आहेत, लक्षाचे प्रेमी आहेत त्यांच्यावर होता आणि पुढेही असणार. कारण तुम्हाला जायचे, मला जायचे, तसाच लक्षही गेला पण सोडून गेला खूप साऱ्या आठवणी आणि अनेक मैदानातील ते जे घेतलेले जे चषकं त्याच्यानंतर जिंकलेली मनं तसंच सोडून गेला. त्यामुळे जोपर्यंत बैलगाड्याचा इतिहास आहे, जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र आहे तोपर्यंत या ऊर्जास्थानाचं नाव अबाधित राहणार एवढं निश्चित. माझ्याकडून लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली.